बारामती सारखं कर्जत जामखेड करून नव्हे MIDC त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, हे एक त्यांचा मोठा त्वरित सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो. प्राध्यापक मधुकराबा राळेभात विधानसभा कर्जत जामखेड प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते होतो आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे. पहिले 22 वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो. काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो. या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती. राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत. खर तर कर्जत जामखेड मधून त्यांना निवडून देताना, त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामतीहून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणलं आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. ज्या 4-5 मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते 4-5 मुद्दे फार महत्वाचे होते. त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ, हा एक फार महत्वाचा प्रश्न होता. बारामती सारखं कर्जत जामखेड करून नव्हे MIDC त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, हे एक त्यांचा मोठा त्वरित सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो होतो. नंतर कर्जत जामखेड मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं. परंतु आता लक्षात आलं की गेली 5 वर्ष झालं यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही. जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे 100-150 PA आहेत. ही राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली. 100-150 PA पण त्यातला एकही PA कर्जत किंवा जामखेडचा नाही. जर तेवढे PA जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या 100-150 लोकांच्या घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते. परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्जत जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणले आणि यांच्या वतीने ते काम करतात. सामान्य कार्यकर्ता बेस न धरता मी स्वतः एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल, जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात. सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी काम करण्यापेक्षा ज्यांच्या बरोबर आपण गेल्या 25-30 वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा माझा मानस होता आणि माननीय आमदार माजी मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिष्टाई केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपकडे पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा जुना ऋणानुबंध आहे. आमचे बंधू 50 वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं
एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करतंय म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही. आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे. माननीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे, सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे. आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो. आणि म्हणून त्यांच्या बरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होते या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतोय आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार, पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातले 5-7 सरपंच आहेत, माझ्या बरोबर माझ्या नगरपालिकेचे 5 नगरसेवक आहेत आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागायतरी आता ऊस तोडायला जाते, ती जनता की ज्यांच्याकडे अजून फोनही नाही, ही जनता माझ्या बरोबर आहे. आमच्या बऱ्याचशा 50 गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत, अशा पद्धतीने गुंतलेले आहेत. तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील, त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे, त्यांचा माझ्या बरोबर प्रवेश झाला असं मी मानतो. आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मी 2009 साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला 1 नंबरची मतं पडली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही, परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठेपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्या बरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली. मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जो आता इलेक्शनचं वारं चालू आहे, जो उमेदवार आपण देताल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.